संजय वाघमारे यायचं मॅच थांबली आहे. निश्चितच या ठिकाणी थोडासा आक्षेप आलेला आहे. रणसाई खोंडेचीवाडी संगनायक आपण जरा व्यासपीठाकडे यायचं आहे. संगनायक जे आहेत त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. रणसाई खोंडेचीवाडी संघाचे संगनायक जे आहेत आपण व्यासपीठाकडे या. थोडंसं या ठिकाणी आमचे कलोते रयतीचे खऱ्या अर्थानं रमेश जे आहेत ते कधीच आक्षेप घेत नाही आहेत, पण त्यांनी आज थोडासा आक्षेप दाखवला आहे आणि त्यांचं म्हणणं रास्त आहे. ते म्हणणं तुम्हाला मान्य करावे लागेल आणि या व्यासपीठावर ही ग्वाही द्यावी लागणार आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे, रणसाई खोंडेचीवाडी संघाचे संघनायक आपण व्यासपीठाकडे या. देवा बांगारे आपण व्यासपीठावर यायचे. संगनायक आलेले आहेत आणि देवा बांगारे आपणही व्यासपीठाकडे यायचे. मॅच स्टार्ट करायची आहे. पंच मॅच स्टार्ट करा. जो डिसिजन आहे आम्ही बॅकस्टेज घेतोय. नो इश्यू. 3 षटकांची मॅच पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच पाहायला मिळते आपल्याला. मोठी लढत पाहायला मिळते. धामणे यांच्या विपक्ष नाणेफेकी टीम. नाणेफेकी जिंकली धामणे टीमने. प्रथम फलंदाजी स्वीकारली. आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. काहीतरी चांगला बोलबाला असेल त्यांच्या टीम मध्ये फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी मात्र धामणे टीमची अप्रतिम पाहायला मिळते. चांगले गोलंदाज पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. भरत आणि सुरेश धामणे टीमचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. भरत आणि सुरेश गोलंदाज मार्कवरती. गोलंदाज नाणेफेकी टीमकडून मंगेश पाहायचं पहिलं षटक. गोलंदाज मार्कवरती. 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत मिड ऑफला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि 9 खेळाडू मात्र सर्कलच्या आतमध्ये मात्र तटीबंद पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मार्कवरती. गोलंदाज सज्ज होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्कवरती. नाणेफेकी टीमकडून मॅन फ्रॉम मंगेश गोलंदाजी करण्यासाठी पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय. भरत आणि सुरेश पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र गोलंदाजीसाठी चांगली पाहायला मिळते. बॅक टू या मॅच मध्ये पाहायचं मोठी रजनी श्रृंखला पाहायला मिळते. सोंडाई माता चषक 2025 नाईट श्रृंखला पाहायला मिळते. 6 दिवसाची ही श्रृंखला आणि कालच्या दिवसामध्ये कोलरवाडी टीमने आपले पदार्पण केले टॉप 6 मध्ये. इथे मात्र आजच्या दिवसामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत कोण लढणार आणि टॉप 6 मध्ये प्रवेश कोण करणार, चांगली श्रृंखला पाहायला मिळते. वर्ष 5वं आणि आयोजन दमदार पाहायला मिळते. गोलंदाज मार्कवरती. गोलंदाज मंगेशने चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलाय. 7 चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालाय. आतापर्यंत 1 चेंडू फेस केलाय. डावरा गोलंदाज पाहायला मिळतोय. हलक्या हातात चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र जजमेंट थोडंसं चुकीचं पाहायला मिळतंय आणि श्री गणेश केला जातोय. 1 धावेने खातं ओपन केलं जातंय. टीम धामणे टीम अंशिका 11 धामणे टीम पॅकर्स चिचखांबला टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. भरत यांनी टीम पॅक केली आहे. गोलंदाजी मात्र जबरदस्त पाहायला मिळते धामणे टीमकडून, परंतु धावा जमवाव्या लागतील नाणेफेकी टीम समोर. गोलंदाज सज्ज होतो. डावखोरा गोलंदाज
इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र डॉट चेंडू येते. चेंडू विसरला जातो शीर्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिरावली जाते. चेंडू फेस केलेत आतापर्यंत 3 आणि एक फलंदाज बॅक टू पेलेन. एकच धाव येते. 3 षटकांची मॅच पाहायला मिळते आणि धावा किती जमवणार, कारण की नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. कुठेतरी मात्र धावा जमवावे लागतील. 30-35 धावा जमवाव्या लागतील, कारण की तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते धामणे टीमकडून. इथे मात्र हलक्यातून चेंडू फेस केलाय. धावबाद होणार का, परंतु रोकावं लागलं आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट चेंडू येतोय आणि डॉट चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या स्थिरावली जाते, स्तब्ध होती. इथे मात्र फलंदाजांना जकडून ठेवलं जात आहे. आक्रमण करायला सुरुवात झाली नाही अद्यापपर्यंत. एकही मोठा फटका लगावला नाहीये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र झेल पकडला जातोय. दुसरा आदळा बसतोय. बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाज इथे मात्र चेंडू फेस केलेत. 5 एक धाव दिली आणि 2 फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नाना पाहायचं कशा पद्धतीने फलंदाजी करणार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक धाव आली आहे. 3 षटकांची मॅच पाहायला मिळते. चांगली रजनी शृंखला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम चिंचकालवा टीम कडून खालापूर तालुक्यातील पहिलं आयोजन. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर ग्राउंड लेंथने पाहायला मिळतो. डॉट चेंडूची सांगता येते. संजय वाघमारे आम्हाला सांगतायत पहिलं षटक संपलंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली आहे ती मात्र 1 आणि 2 फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. टाळ्या वाजवायच्या त्या गोलंदाजीसाठी. काय आक्रमक गोलंदाजी पाहायला मिळते आणि डीजेला संधी. मास्टर इथे मात्र सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज मयूर. आता मयूर वरती इथे मात्र आक्रमण चढवणार का फलंदाज मैदानामध्ये. दीपक आणि नाना फलंदाजी करण्यासाठी सज्ज पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज सलामीला गेले होते. भरत आणि सुरेशला इथे बॅक टू पॅव्हिलियन यावं लागलं. सुंदर फटका सजवला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती, परंतु पंच इथे मात्र नो घोषित करतात. चेंडू चांगली संधी मिळाली होती, परंतु पनिशमेंट केलं जातंय. विकेट आहे. संजयन दिली बघ. रिप्ले मध्ये काय बोलतो बघू दे. दीपक जाईल ना आउट. चल फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन होतो. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाज दीपकला परतावा लागला.
आतापर्यंत धावफलकारी धावा लागलेत 1 आणि बॅक टू पहिली फलंदाज झाले 3. इथे मात्र आता चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. प्रथम नाणेफेकी जिंकून चुकी केली आहे का स्वीकारली आहे फलंदाजी, कारण की फलंदाजी स्वीकारली आहे परंतु तेवढं ताकदीची फलंदाजी पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र चुकीचा निर्णय पाहायला मिळतोय का. इथे मात्र संघ मालक असतील भरत या गावचे आयोजक, परंतु आता मात्र धामणे टीमने स्वीकारलंय फलंदाजी. धावा अजूनपर्यंत जमवल्या नाहीये. दुसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाजी करत असताना मयूरने सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आहे. अजूनपर्यंत चांगला 10-12 पावलांचा रनअप, एक चांगला फेस पाहायला मिळतोय. इथे मात्र सुंदर फटका सजवला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, उचल फेक करतोय, तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं जात आहे. चांगली रनिंग पाहायला मिळते, कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळतंय. 2 धावा येतात त्या चेंडूवरती, 2 धावेच्या साने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 3 या अंकावरती. मोठे फटके सजवावे लागतील, 30-35 अंक गाठावा लागेल फलंदाजी करत असताना. नाणेली टीम समोर, नाणेली टीमला रोखायचं असेल तर नाणेली टीम सुद्धा एक मातब्बर संघ पाहायला मिळतो या परिसरामध्ये. नाईट शृंखलेमध्ये चांगलं पदार्पण करत असताना गोलंदाज एक चांगला वेगवान पाहायला मिळतोय, चेंडूवरती वेग पाहायला मिळतोय परंतु हल्ला चढवला जात नाहीये फलंदाजी करत असताना. इथे मात्र मोठा फटका सजवलाय परंतु इथे मात्र ताकद कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चांगलं झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू पवेलियन. आणि झेल टिपले जात आहेत. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांमध्ये. चांगलं खेळ पाहायला मिळतोय या मैदानामध्ये, चांगलं वर्चस्व करतायत. सुंदर फटका सजवला, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि धावा जमवल्या जातात तोपर्यंत 2 धावा येत आहेत. एक दुहेरी धावेने आपला मोठा अंक गाठणार नाही, मोठे फटके खेळावे लागणार टीम नाणेली टीमला रोखायचं असेल तर. इथे मात्र शांतता पाहायला मिळतीये, प्रेक्षक मात्र इथे थंड झाले आहेत कारण की चौकार षटकार येतो तोपर्यंत प्रेक्षकांना इथे मात्र मॅच मध्ये आनंद पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र पंच पनिशमेंट करतायत. आउट ऑफ चेंडू जातोय, वाईड येतोय चेंडू आणि 1 धाव येते चेंडूने. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते 6 या अंकावरती. सहा धावा. दुसरं षटक प्रगती पथावर गोलंदाजी करत असताना मयूर गोलंदाजी करतोय. रफ्तार का राजा, सुंदर भन्नाट वेग पाहायला मिळतोय परंतु इथे मात्र पुन्हा एकदा पंच संजय वाघमारे वळतात आमच्या दिशेने, पनिशमेंट केलं जात आहे. इथे मात्र वारंवार स्वेर चेंडू पाहायला मिळतोय. 2 नंतर धावा आल्या आणि 2 आणि ही एक असा धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या अंकावरती. 2 बॅक टू बॅक वाईट चेंडू पाहायला मिळाले. फलंदाज किसन आणि नाना. इथे मात्र आता चांगला चेंडू फेस केला, डॉट येतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळत आहे, चेंडू मध्ये उसळी घेतली जाते. फलंदाज बॅट उचलेपर्यंत चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट चेंडूचे सांगता येते, धावसंख्या स्तब्ध होते, सिरावली जाते 7 या अंकावरती. गोलंदाजीवरती मात्र चांगलं आक्रमण पाहायला मिळत आहे. एकही मोठा फटका अद्यापपर्यंत आला नाहीये. इथे मात्र मैदानामध्ये काय घडलंय तर त्रिफळा उद्ध्वस्त केला या गोलंदाजाने, मयूरने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र पूर्णपणे जकडून ठेवले फलंदाजांना टीम धामणी.
चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये इथे मात्र आता धावा जमवाव्या लागतील. त्या मात्र टीम धामणी टीमला आता मात्र धावा जमवल्यात 7 या अंकावरती. 2 षटक संपलेत. मयूराने मंगेशने चांगली गोलंदाजी केली. टोटल धावा लिहा ना, विकेट पण लिहि त्यांचे किती आहेत ते. अरे राहू दे ते सांगतो तुला. ते याला काढायला लागतं ना नंतर. गोलंदाज मार्क वरती. गोलंदाज सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिलं. हरिश्चंद्र गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्रायकरला फलंदाज मॅन फ्रॉम धामणे टीम कडून नाना आणि नॉन स्ट्रायकरला रमेश. नाना पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करणार. इथे मात्र स्टेप आउट खेळून खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट. सुरुवात चांगली केली गोलंदाजाने आणि डॉट चेंडू ची संधी पाहायला मिळते आणि धावसंख्या स्थिरावली जाते. 1 चेंडू समाप्तीनंतर मोठे फटके येणं गरजेचं आहे. दुसरा ते 2-3 फटके मोठे लगावले तर कुठे मात्र धावसंख्या जमवली जाईल. वेगवान गोलंदाजी. इथे मात्र सुंदर फटका सजवला परंतु ताकद कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल पकडायची संधी होती परंतु इथे मात्र झेल जमिनीवर दान झाला आणि धावा आल्या या चेंडूवरती. दोन धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पुढे सरसावली जाते. 9 या अंकावरती. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का या मैदानामध्ये पाहायचंय. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ आणि क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगू शकत नाही आपण अद्यापपर्यंत. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये कोरलवाडी टीमने आपलं वर्चस्व गाजवलं. टॉप 6 मध्ये प्रवेश केला आणि आजच्या दिवसामध्ये कोणती टीम प्रवेश करेल पाहायचंय. शेवटच्या दिवसामध्ये मात्र मोठे मॅचेस पाहायला मिळतील. माथेरान टीम असेल, वाघाची वाडी टीम असेल, चिंच कांबला टीम असेल, चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. इथे मात्र चांगली गोलंदाजी. डॉट चेंडू येतोय. वारंवार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगले गोलंदाजांचा भरणा पाहायला मिळतोय टीम नाणेली टीम कडून. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुढे सरसावून परंतु या चेंडूवरती धाव येते. एका धावेवर समाधान मानावे लागेल. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या अंकावरती. आता इथे मात्र उत्साह कमी पाहायला मिळतोय टीम धामणे टीमचा. डोक्याला हात लावला जातोय. निर्णय चुकीचा घेतला का आपण. नाणेफेकी तर जिंकली होती परंतु आपला निर्णय चुकला का. कारण की धावा जमवलेत ना तर 10 चेंडू समाप्त झालेत. 4 पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता येते. इथे मात्र मॅच मध्ये थोडासा गारवा पाहायला मिळतोय. गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं. शेवटपर्यंत सुरुवात केली होती गोलंदाज मंगेशने परंतु शेवट गोड केला होता. सुरुवात गोड केली होती आणि शेवट सुद्धा आपल्याला गोडच पाहायला मिळतं गोलंदाजीसाठी आणि या चेंडूवरती बॅक टू
टीम अंशिका 11 धामणी टीम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. नाना गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. पंच ग्रीन सिग्नल देतात. मॅच स्टार्ट होतीये. पहिलं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. नाना गोलंदाजी करण्यासाठी 7 चेंडू फेस करायचे नानाला. आता मात्र समीकरण सोपं आहे परंतु अवघड करून ठेवणार का? नाना गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज स्ट्रायकर हँडला मॅन फ्रॉम नानुली टीम कडून मंगेश, नॉट स्ट्रायकर हँडला महादेव ही जोडगोळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. नाना पहिला चेंडू फेस करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती इथे आता सुंदर फटका सजवला. चेंडू येते बाउंड्री लाईनच्या दिशेने आल्या पावली लगावलं. स्वागतम स्वागतम सुस्वागतम केले. परंतु हलक्या हाताने चेंडूला प्लेट केली आणि गॅप सिलेक्शन केलं. 4 धावा आल्या चेंडूवरती. आता मात्र समीकरण सोपं झालंय. 7 धावा. एक आता मोठा फटका. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला फेस केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते. उचल फेक करत तोपर्यंत एक धाव येते आणि एक धाव जरी घेतली ना तरी टीम विजय होऊ शकते. 5 धावा जमल्या. 2 चेंडू फेस केले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शॉर्ट सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं मंगेशचं. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू खेळून काढला. पहिला चेंडू 4 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती सन्मान दिला चेंडूला आणि 1 धाव आले. क्रिकेटमध्ये चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. मोठे फटके येतातच परंतु चेंडू हा सन्मान देणं गरजेचं आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. हाणामारी तर होतच राहते. इथे मात्र या चेंडूवरती सुद्धा सन्मान पाहायला मिळतोय. रनआउट होणार का? आणि इथे मात्र संधी मिळते. धाव बाद होते. फलंदाज महादेवच्या फळीचा अंत होतो धावबाद स्वरूपामध्ये. पावली परतता पाहायला मिळेल. बॅक टू डगआउट फलंदाज हरिश्चंद्र. जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आणि धावा जमवल्या 11. 10 धावा जमवल्या आणि 11 धावेला 11 धावेचा टार्गेट सेट केला. तर अजून इथं मात्र आपण बघा 6 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतो. एका बाजूला हंसिका 11 धामणी क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहता गावदेवी नानिवली क्रिकेट संघ पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो म्हणजेच नाना खंडवी. रफ्तार का सौदागर तेज तरार बॉलला पाठवलं. वाईड स्लॉग ऑफला जागा निर्माण केली. स्टँडर्ड डिलिव्हर फटका 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे येतोय दणदणीत चौकार. पुढचा सामना असेल खोंड्याची वाडी रानसई संघ क्रिकेट संघ आणि त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी कलोती रेती संघ. आपण टॉस साठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. कार्तिक 11 खोंड्याची वाडी आणि त्यांना फाईट करेल
या ठिकाणी कलोदर येते संघ. पुढचा बॉल अजून एक फटका. इथे मात्र सामना केला फिनिश आणि गावदेवी नाणेवली संघ इथं मात्र विजय ठरतो. अगदी अप्रतिम इथं मात्र व्हेरी हार्ड लक. हंसिका 11 धामणी संघ इथे मात्र शुभेच्छा असेल दोन्ही टीमला. गोड शुभेच्छा देऊया धामणी क्रिकेट संघाला आणि इथं मात्र अभिनंदन असेल गावदेवी नाणेवली क्रिकेट संघ. पुढचा सामना पाहायला मिळेल खोंड्याची वाडी रानसे टीम त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहाल तो म्हणजेच गावदेवी कलोदर येते संघ यांच्यामध्ये टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. समीर बुकने दादा असं आपण लगेच टॉस करून घ्या त्या मॅचचा.